ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. प्रभूच वाट दाखवी स्वतः मला तो चालवी सुचे मनाचे हा विचार ते वाटे समाधान फार तो चालवी मला स्वहस्ते चालवी मी त्याला मान्य सर्वस्वी प्रभूच स्वतः चालवी. कधी हर्षाच्या समयी कधी क्लेशाच्या प्रलयी सुखात की दुःखात मी तो चालवी तो नेहमी तो चालवी मला स्वहस्ते चालवी मी त्याला मान्य सर्वस्वी प्रभूच स्वतः चालवी. मी हात त्याचा धरितो संतुष्ट आता राहतो तो हर्षवी की दुःखवी तरी प्रेमाने चालवी. आजच्या मननाकरिता देवाचे वचन एस्तेर अध्याय 4 13-16 ही वचने. एस्तेर अध्याय 4 13-16 ही वचने. तेव्हा त्याने त्याच्या हस्ते एस्तेरेस सांगून पाठविले की तू राजमंदिरात आहेस म्हणून तू यहुदी लोकांतून वाचून राहशील असे तुझ्या मनास वाटू देऊ नको. तू या प्रसंगी गप्प राहिलीस तरी दुसऱ्या कुठूनही यहुद्यांची सुटका व उद्धार होईलच, पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुला या असल्याच प्रसंगासाठी राजप्रत प्राप्त झाले नसेल कशावरून. मग एस्तेरेने मर्दखयास उलट निरोप पाठविला की जा, शूशन येथले सर्व यहुदी जमवा, माझ्याकरिता उपास करा. 3 दिवस व 3 रात्री अन्नोदक सेवू नका. मीही आपल्या दासीसह तसाच उपास करी. असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आत राजाकडे जाईन. मग मी मेले तर मेले. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. आज आम्ही वाचत आहोत एस्तेर अध्याय 4 13-16 ही वचने. यामध्ये आम्ही वाचलं आहे की एस्तेरने देवबापाचा सेवक, देवाचा भय धरणारा मर्दखयाच्या द्वारे तिने जी सूचना ऐकली तिने मनावरती घेतली. ज्याप्रमाणे हमानाने जो कट रचला देवाच्या लोकांना शिक्षा करण्याचा, त्यांच्या जीवावरती उठून येण्याचा, पूर्ण धूर्तपणाने
तो कट हाणून पाडण्यासाठी मर्दखै एस्तेरला म्हणत आहे, तू आज ज्या राजाची पत्नी आहे ती देवाच्या लोकांसाठीच आहे की नाही? हे तुला राणीपद, राजाची पत्नी म्हणून जे मिळालेलं आहे ते देवापासून आहे की नाही, याचा तू विचार केलास का? देवाने तुला देवाच्या लोकांसाठी उभं केलेलं आहे, अधिकार दिलेला आहे की तू त्यांच्यासाठी झटावं, प्रयत्न करावा आणि त्यांना यातून सोडवावं. जर तू त्यांची सुटका केली नाहीस तर प्रभू कोणालाही उभे करल आणि त्याच्या लोकांना सोडविल. तेव्हा एस्तेर आपल्या लोकांना म्हणत आहे की माझ्यासाठी प्रार्थना करा, मी राजाजवळ जात आहे. आणि खरोखर एस्तेर उपास आणि प्रार्थना करणाऱ्या लोकांच्या द्वारे मिळालेला सपोर्ट तिला खूप कामी आला. प्रियांनो, जो धूर्तपणाने फरमान काढण्यात आलेला होता तो हामानास स्वतःला उपभोगावा लागला. म्हणून आम्ही उपास आणि प्रार्थना अंतःकरणपूर्वक करूया. किती समस्या कठीण असो, उपास आणि प्रार्थनेने त्या समस्या पूर्णरित्या सुटल्या जातात. विश्वास आणि उपास प्रार्थना करा. आमचा देव आमची प्रार्थना ऐकणारा प्रभू आहे. आमची मागणी पूर्ण करणारा देव आहे. आम्हावरती आलेलं संकट तो पूर्णरित्या अडवणारा व नष्ट करणारा प्रभू आहे. उपास प्रार्थनेच्या द्वारे आपण प्रत्येक जण आपलं आत्मिक जीवन वाढवूया, आशीर्वादित होऊया, देवाचं कार्य करूया. प्रभू परमेश्वर आपणा सर्वांस या संदेशाच्या द्वारे आशीर्वाद देव. आपण सर्वजण प्रार्थना करू. देवा परमेश्वर दे बाप्पा, आम्ही तुझे उपकार मानतो. तुझा एकुलता एक पुत्र जो तू आम्हासाठी दिला, त्याच्या नावाने तुझे चरणी येतो. देवा, जे आतापर्यंत तुझं वचन ऐकलं देवप्पा, खरोखर तू महान आहेस. तुझं वचन सामर्थ्यशाली आहे. जो तुझ्या वचनाप्रमाणे जगेल तो त्याच्या जीवनामध्ये निश्चित कार्य करतो, त्याला सामर्थ्य देतो. प्रभू, मी प्रार्थना करतो देवप्पा, जे बाप्पा तुझे लेकरं उपास आणि प्रार्थना करत आहेत त्यांच्या ध्येयाला ब्लेस कर. त्यांच्या मागण्या पूर्ण हो. आणि देवा, ज्या तुझ्या गौरवासाठी आहेत त्याच त्यांच्या मागण्या पूर्ण हो. आणि उपास व प्रार्थना देवा तुला गौरवणारा, तुला उंचवणारा राहो असं करू ना. देवा धन्यवाद देतो, तुमची प्रार्थना ऐकली. तू महान प्रभू आहे. तुझ्या दयेकृपेने एस्तेर व सर्व होय देवा तुझ्या लोकांना तू सोडवलं, वाचवलं, त्याबद्दल आम्ही धन्यवाद व महिमा तुला देतो. यापुढील वेळाचा तू ताबा घे, तुझं गौरव करून घे. प्रभू येशूच्या नावात केली प्रार्थना म्हणून ते देवप्पा, आमेन. संपेल जेव्हा माझी धावचे होई माझा पूर्ण भाव, ते मृत्यू तीरीन बिना प्रभूच चालवील पार. तो चालवी मला स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूच स्वतः चालवी. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.